मुलाचं शिक्षण याच घरात होणार. त्याच्या शिक्षणाचा खर्च आपल्यापैकी कोणालाच जड नाही. मी तुला मनापासून विचारतोय, माझ्याशी लग्न करणं हा तुझ्यासाठी जबरदस्तीचा मामला झालाय का? देवाजवळ प्रार्थना करा की राजनची आई आणखी 4 दिवस तरी जगू दे. राघोबाला सांग त्या सुभान पवारचं कर्ज माफ कर. नाही सांगत जा. आता जमिनीचं काही पण होऊ देत, आपण लगेच लग्न करूयात. मी लग्नाला तयार आहे. देवानं आपल्याला ही एक चांगली संधी दिली आहे. मी आता राजनशी सौदा करू शकतो, कारण त्याला त्याच्या आईच्या उपचारासाठी पैसे लागतीलच ना. आणि या बदल्यात तो काय करणार? या बदल्यात लग्नाच्या दिवशी राजन मांडवात येणार नाही. तो तयार होईल? त्याला तयार करणं हेच तर माझं काम आहे. एवढी वर्ष राजकारणात आयुष्य फुकट नाही घालवलं. तुम्ही फक्त 1 दिवस रमावतीला जाण्याची परवानगी द्या मला, आणि सही केलेला एक कोरा चेक पण द्या. सगळं मार्गी लावूनच येईल मी परत. वाकनीस, आतापर्यंत इतके जणांवर उपकार केले, पण त्याच्या परतफेडीची अपेक्षा नव्हती केली कधी. म्हणूनच हे सगळं घडताना फार वाईट वाटतंय. वाईट वाटतंय. देवाच्या मनात कदाचित हेच असेल. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. येऊ मी. या. मी जरा बाहेर जाऊन येते. कुठे? फोन करायचा आहे राजनला. अगं फोनच करायचा ना, मग घरात न कर की. एवढे घरात फोन आहेत. नको, माझ्या एका फोनमुळे यांचं बिल वाढलं तर अहिल्याबाई साहेब कापून घेतील ना माझ्या पगारातून. काय वेड्यासारखी बडबडतेस तू? वेडच लागलंय मला बिल. माझं डोकं फिरलंय, मला काही सुचत नाही. तुला काही सुचून देऊ नको, पण घरातनच फोन कर. मी नाही करणार, मला नाही करायचं. म्हटलं नाही एकदा. माझी चिमी सुद्धा अशीच भडकेल ना की माझ्यावर ओरडायची. चिमी मी बाहेर चाललीये. भाजी वगैरे आणायची असेल तर सांग. म्हणजे त्यांना असं नको वाटायला स्वतःच्या कामासाठी बाहेर जाते मुलगी म्हणून. जा बाई जा, पण माझ्या कानाकडे भुणभुण नको. मी आमंत्रण दिलं होतं का माझी बुणबुण ऐकायला या म्हणून? अगं माझ्या बाई जा तू. आपण जाताना ती फुलं ना आत्याबाईंच्या खोलीत नेऊन ठेव. ठेवते की, कामच करायला आले ना इकडे. न करायला काय झालं? राजन साहेब, तुम्ही स्वतः आलात? ते सुद्धा एवढं लांब? आम्ही एखाद्याला आपलं म्हटलं की आयुष्यभर जपतो त्याला. साहेब माझ्या माझ्यासाठी सर्वस्व आहे, आणि आज तिचंच. काही होणार नाही तुझ्या आईला. आम्ही आहोत ना. साहेब, तुमच्या नुसतं येण्याने ना खूप धीर मिळालाय बघा. 10 हत्तींचं बळ अंगात आलंय असं वाटतंय. दमल्यासारखा दिसतोयस. चेहऱ्यावर तुझ्या थकवाही जाणवतोय. नाही ना साहेब, काय होत नाही. हे बघ, तू एक काम कर. तू घरी जा आणि सगळं आवरूनच ये. नाही नको साहेब, मी बसतो ना इथे. मला डॉक्टरांशी थोडं बोलायचंय. नको साहेब. जा म्हटलं ना. साहेब आई, मी आहे. लगेच येतो साहेब. ये. पूजेसाठीची फुलं आणली आहेत.
आत्याबाई साहेब झालं की आत्याबाई साहेब काय झालं आत्याबाई साहेब काय होतं आत्याबाई बोला ना दामू काका तुम्ही काही कोणीतरी या ना इकडं काय होतं बोला ना आत्याबाई साहेब माझ्याकडे पाहून आहे काय होतं आत्याबाई साहेब नाही नाही वागणे साहेब, असं कसं सांगणार मी? माझ्या एथिक्समध्ये हे बसत नाही. डॉक्टर साहेब, हे एथिक्सच्या गोष्टी आपण नंतर करूयात. अहो, किती दिवस तुम्ही या तालुक्यामध्ये प्रॅक्टिस करत राहणार आहात? मी सांगतो ते करा. तुम्हाला पुण्यामध्ये मी याच्यापेक्षा मोठं क्लिनिक टाकून देतो. नाही, तुमचं ते सगळं बरोबर आहे, पण यामध्ये कोणाचंच नुकसान नाहीये. झाला तर तुमचाच फायदा आहे. ये राजन, ये. आता मी आणि डॉक्टर साहेब एका गंभीर विषयावर बोलत होतो. काय झालं साहेब? राजन, तुझी आई आता तरी वाचली आहे. त्यांच्या हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये काही ब्लॉकेजेस आहेत. त्यामुळे ताबडतोब त्यांचं ऑपरेशन करावं लागणार आहे. नाहीतर होणारे परिणाम फार भीषण असतील. बरोबर ना डॉक्टर साहेब? हो. नाही म्हणजे उपाय आहे त्याच्यावर. काय काय उपाय? उपाय म्हणजे बायपास सर्जरी करावी लागेल. बरोबर ना डॉक्टर साहेब? हो. बायपास? किती खर्च येईल त्याला? 3-4 लाखापर्यंत जाईल सगळं. तुम्ही पैशाची अजिबात चिंता करू नका डॉक्टर साहेब, मी आहे ना. नाही नाही वाकणे साहेब, अहो आधीच खूप उपकार आहे तुमचे आमच्यावर. या उपकाराची परतफेड करण्याची संधी देईल मी तुला. म्हणजे म्हणजे आयुष्यभर तुझ्या मनाला असं वाटायला नको की आपण कोणाचे तरी उपकार घेतलेत. साहेब, तुम्ही काय बोलताय मला काय कळत नाही हो. माझ्या राऊंडची वेळ झाली. तुम्ही बसा, मी आलोच 5 मिनिटात. धन्यवाद. काय झालं डॉक्टर? एनिथिंग सिरियस? ती अशी चक्कर येऊन का पडली असावी? किल्लेदार साहेब, 30 दिवस त्या जेवलेल्याच नाही आहेत. चक्कर येईल नाही तर काय. तीन दिवस ही जेवलीच नाहीये म्हणजे हिच्या पोटात अन्नाचा कण नाहीये. नाही पण या वेळेत इतके उपस्थापच करणं चांगलं नाही. ठीक आहे, मी बोलतो तिच्याशी. काही लागलं तर फोन करा मला. ओके. वामन, तुला काय झालं आता रडायला? होईल सगळं ठीक, रडू नकोस. हे बघ, आत्याबाईंसाठी ज्यूस घेऊन ये. आणि पुन्हा जर त्याने उपास तपास करायचं ठरवलं तर लगेच मला सांग.
जा आता. बाई नको करत जाऊ उपास तपास माझ्यासाठी. माझं विधिलिखित ठरलंय. राजन, हा चेक हा घे आणि हॉस्पिटलचे पैसे भरून टाक. साहेब पण त्याच्या बदल्यात तुम्ही काहीतरी करायला सांगणार आहात. ते काय? फारच छोटीशी गोष्ट आहे. तुला काही विशेष करावं लागणार नाही. पण जे करावं लागणार आहे त्यामध्ये मात्र तुला थोडीशी झीज सोसावी लागणार आहे. कसली चीज? काय आता जानकीचं आणि तुझं लवकरच लग्न होणार. लवकरच तुमच्या लग्नाची तारीख निघेल. साहेब मला काय करावं लागणार आहे ते सांगा ना आधी. ऐन मुहूर्ताच्या वेळेला तू मंडपात यायचं नाहीस. ऐन मुहूर्ताच्या वेळेला तू मंडपात यायचं नाहीस. काय? यायचं नाही? हो. म्हणजे शाळेत नाही का आजारी असल्याचं खोटं कारण सांगून आपण गैरहजर राहतो, तसंच लग्नाच्या दिवशी तू गैरहजर राहायचं. साहेब तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलंय. तुमच्यावर असा अविश्वास नाही दाखवू शकत मी. अहो पण असं का करायला सांगताय मला? साहेब माझं प्रेम आहे तिच्यावर. सांगतो तेवढं केलंस तर पैसे मिळतील राजन. तुझी आई सुद्धा वाचेल. आणि जर तसं नाही केलंस तर आई पण नाही आणि पैसे पण नाही. पण हे सगळं का? कशासाठी? पैसा की जानकी असं जेव्हा मी तुला विचारलं होतं तेव्हा तू जानकीची निवड केली होतीस. आता पुन्हा एकदा विचारतोय, जानकी ही तुझी आई. विचार कर. तुझ्या हातात खूप कमी वेळ आहे. लग्न महत्वाचं की आईचा जीव महत्वाचा? बाई उठ. थोडासा ज्यूस पिऊन घे, बरं वाटेल तुला. आधी उठ तर. ये. चौकश. ज्यूस पी, बरं वाटेल. साहेब बाहेर एक इन्स्पेक्टर आलेत, तुम्हाला बोलावले. ऑफिसमध्ये यायला सांग त्याला. आणि परत घरी येऊ नकोस असंही सांग. सगळं सांगितलं साहेब, पण त्यांना तुम्हालाच भेटायचं आहे. नातेबाई मी जरा बघून येतो. तू इथे बस आणि हा ज्यूस पाज. तुझ्या हातून नक्की पेईल ती. नातेबाई मी येईपर्यंत तो ग्लास रिकामा झाला पाहिजे. हां आलो. मला माफ करा.
माझं चुकलं. माझा तुमच्याबद्दल गैरसमज झाला होता. बस नको, बस ग. अगं माफी मागायची माझी वेळ आहे. मीच तुझ्या निरागसतेवर संशय घेतला. माडिक, काय काम काढलं तसं? परशुराम किल्लेदारांच्या नावाचं अटक वॉरंट आहे. गुन्हा? गावातील पतपेढीचे व्यवस्थापक श्री टोपे यांच्यावर जीवघेणा हल्ला केलाय त्यांनी. आणि त्या गुन्ह्याचे आय विटनेस आहेत आमच्याकडे. तक्रार कोणी नोंदवली? स्वतः टोपेंच्या मुलांनी. पांडू, जी मालक. परशुला बोला. जी. पास झाला वाकनीस साहेब. अहो, मी तुम्हाला देव समजत होतो, तुम्ही राक्षस निघालात. प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या गिधाडात तुम्ही. मला सांगा काय करणार आहात तुम्ही जानकीचं? समजा मी ठरवलं तुझं किंवा तिचं काही वाईट करायचं, तर तू काय करशील? तर या सर्व गोष्टींची कल्पना मी आत्याबाई साहेबांना देईन. तुमचं पितळ उघडं पाडेन मी त्यांच्या समोर. राजन, बाळा, मी जो चेक देतोय ना तुला, त्याच्यावर आत्याबाईंची सही आहे, हे लक्षात घे. जानकीच्या जीवाला काही झालं किंवा तिला तुम्ही चिंता सोड, तुझी कर. कारण तिचं आता कल्याणच होणार आहे. सोनं होणार आहे तुझ्या जानकीच्या आयुष्याचं. पण त्यासाठी तुला एक छोटंसं बलिदान द्यावं लागणार. आणि नाही दिलं तर तू एवढं किरकोळात मला मोडीत काढू नकोस रे. तू माझा लाडका म्हणून निदान तुझ्याशी मी बोलतोय तरी. नाहीतर एखाद्या व्यक्तीने एखाद्या ठिकाणी पोहोचू नये यासाठी माझ्याकडे खूप मार्ग आहेत. अहो, जानकीला कसं विसरू मी? जर तुझ्या आईला तुला जिवंत पाहायचं असेल आणि त्यासाठी तुला जिवंत राहायचं असेल, तर मी सांगतो ते निमूटपणे ऐकायचं. त्यात तुझाच फायदा आहे. जे माझं ऐकतात त्यांचं आयुष्य मी मार्गी लावतो. जे ऐकत नाहीत त्यांचे सगळे मार्ग मी बंद करतो. आता तू विचार कर, स्वतःचाही
आणि आईच आई. हॅलो. आत्याबाई, अभिनंदन. आज एक महत्वाचं काम झालं. राजन तयार झाला. आता आपण जसं सांगू तसंच तो वागेल. ठीक आहे.